श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्माची गती गहन आहे. भगवान श्री गोपाल कृष्ण सुद्धा म्हणतात, गहना कर्मणो गतीही. आता हे सगळं समजून घेतल्यावर याच अध्यायातला पुढचा 18वा श्लोक आता आपण बघूया. कर्मण्येव अकर्मण्यः पश्येत् अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्. कर्मणि अकर्मण्यः पश्येत् अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्. कर्मणि अकर्मण्यः पश्येत् अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, तोच बुद्धिमान मनुष्य होय. आणि असा बुद्धिमान मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न जरी असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित असतो. भगवान श्री गोपाल कृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत, अर्जुना, जो अशा प्रकारचा ज्ञानी बुद्धिमान मनुष्य असतो, जो विवेकी असतो, जो मनुष्य शरीर, इंद्रिये आणि प्राण यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये अकर्म पाहतो, म्हणजे आत्म्याचे अकर्तृत्व पाहतो, आणि जो अकर्मामध्ये म्हणजे स्वस्थ बसलेल्या अवस्थेत कर्तृत्व पाहतो, कर्म पाहतो, असाच मनुष्य बुद्धिमान समजावा, महान समजावा, ज्ञानी समजावा, योगी समजावा आणि सर्वार्थाने कर्म करणारा समजावा. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. हा जर कळला तर आपल्याला कर्म काय आहे हे लक्षात येईल. भगवान श्री गोपाल कृष्ण इथे आपल्याला सांगतायत की कर्मामध्ये आपण अकर्म पाहावं आणि अकर्मामध्ये कर्म पाहावं. असं जो कोणी करतो तो खरा ज्ञानी, खरा पोहोचलेला. त्याने सर्व कर्म जरी केलं तरी तो कर्मापासून अलिप्त असतो आणि भगवंताशी मात्र युक्त असतो. तो भगवंताला चिकटलेला असतो. आता हे आपल्याला बारकाईने समजून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यासाठी आता आपण या श्लोकावर आधारित ज्ञानेश्वरांनी लिहिलेली 93 क्रमांकाची ओवी बघूया. ते म्हणतात, जो सकळ कर्मी वर्तता देखई आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या. आता हा
अर्थ समजून घेण्यासाठी या ओवीतली दुसरी जी ओळ आहे ती आधी आपण पाहूया. कर्म संगे निराशता फळाची या. म्हणजे कुठलंही कर्म म्हटलं की त्याच्याबरोबर कर्माच्या संगतीने फळ येत. किंवा आपण असं म्हणू की काहीतरी फळ मिळावं म्हणूनच आपण कर्म करतो. म्हणजे त्या फळामध्ये आपली आशा गुंतून पडलेली असते. मला अमुक एक मिळावं, माझ्यासाठी अमुक एक व्हावं, माझ्या या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या, माझ्या मनाला आनंद सुख मिळावं, माझ्या शरीराला कष्ट पडू नयेत, मला सहजासहजी सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. अशा प्रकारे काही ना काही अपेक्षा आपल्या असतातच. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्म संगे निराशता फळाची या. कर्माला काहीतरी हेतू असतो. कर्म करण्यामागे काहीतरी फळ मिळावं ही अपेक्षा असते. पण असा कुणी आहे का की मला जे काही फळ मिळेल त्यामध्ये माझी आशा गुंतलेली नाही? अशा भावनेने आपण जर कर्म केलं तर ते कर्म महान ठरतं. आणि म्हणून कर्म करताना त्या कर्माचं फळ तर मिळणार आहेच आपल्याला. ते कसं मिळावं, काय मिळावं, कधी मिळावं ही जर अपेक्षाच आपण ठेवली नाही, कर्माच्या मिळणाऱ्या फळातून आपण आपल्या अपेक्षाच काढून घेतल्या, आपली आसक्ती काढून घेतली, तर मग आपल्या हातून घडणारं कर्म हे भव्य दिव्य होतं. बऱ्याच वेळेला काय घडतं की आपण जे काही कर्म करतो त्याचं लोकांनी कौतुक करावं, आपल्याला शाबासकी द्यावी, आपलं गुणगान करावं, आपले गोडवे गावे, चार लोकांमध्ये आपली वाहवा करावी, असा हेतू असतो. कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, कुणीतरी आपल्याला मोठा माणूस म्हणावं, कुणीतरी आपल्याला आदर्श मानावं, अशी आपली एक भूमिका असते, इच्छा असते. परंतु कुणी काही म्हटलं काय, नाही म्हटलं काय, कुणी कौतुक केलं काय, कुणी निंदा केली काय, कोणी आपल्यावर सत्कार केला, मान दिला, किंवा कुणी आपला अपमान केला, म्हणजे त्यातून काहीही जरी घडलं तरी आपण त्यापासून अलिप्त राहायचं. याला ज्ञानेश्वर महाराजांनी निराशता हा शब्द वापरला. निराशता याचा अर्थ काय की कर्म तर करायचं आहे, पण त्या कर्माचं जे काही फळ मिळेल त्या फळातून आपली आशा काढून घ्यायची, आपल्या अपेक्षा काढून घ्यायच्या, आपली आसक्ती काढून घ्यायची. किंबहुना काय फळ मिळेल याचा विचारच करायचा नाही. आणि आपण आपलं कर्म अगदी मनापासून आनंदाने प्रामाणिकपणे जीव ओतून करायचं.
याला ज्ञानेश्वर महाराज कर्मसंगे निराशता असं म्हणतात. आणि ती निराशता कशाच्या संदर्भात, तर फळाची. या म्हणजे त्या कर्मापासून जे काही फळ मिळेल त्याच्याबद्दल आपण निराश असलं पाहिजे, निरपेक्ष असलं पाहिजे, निरीच्छ असलं पाहिजे, निर्हेतुक असलं पाहिजे, निस्पृह असलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण पहिल्या ओळीमध्ये येऊया. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता. आता सकळ कर्मी वर्तता याचा अर्थ असा की कोणतंही कर्म मला त्याज्य नाही. जे कर्म सर्वसामान्य माणसं करतील तेच मी देखील ज्ञानी असून सुद्धा करेन. म्हणजे कुठलंच कर्म मला वर्ज्य नाही, त्याज्य नाही किंवा निषिद्धही नाही. प्रत्येक कर्म मी अत्यंत मनापासून आनंदाने प्रामाणिकपणे करेन. हे त्याच्या मागचं रहस्य आहे. आणि म्हणून ते म्हणतात सकळ कर्मी वर्तता. जे काम कुणीही सर्वसामान्य माणूस करू शकतो तेही काम मी अत्यंत प्रेमाने मनापासून करतो. समाजामध्ये काही माणसं अशी लबाड असतात की ती हलकी कामं करत नाहीत. पण जिथे मोठेपणा मिळवायचा आहे, जिथे मान मिळवायचा आहे, तिथं मात्र हे सर्वांच्या अगोदर हजर असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी लबाडी काय कामाची. माणसाने कर्म करताना कर्मामध्ये अशा प्रकारचा भेदभाव कधीच करू नये. आणि खास करून परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, साधक अवस्थेमध्ये, साधनेमध्ये, भक्ती मार्गामध्ये या गोष्टी नकोच नको. आपण सर्वजण एक शब्द वापरतो बघा, आम्ही भगवंताची सेवा करतो. हा शब्द जवळजवळ सगळेच भक्त, सगळेच साधक वापरतात. परंतु सेवा म्हणजे काय हेच त्यांना कळत नाही. हे म्हणण्याचा माझा हेतू अत्यंत चांगला आहे, योग्य आहे, रास्त आहे. मी कुणावरही टीका करण्याच्या हेतूने किंवा कुणाला उणेपणा दाखवण्याच्या हेतूने हे वाक्य बोलत नाही आहे. तर मला हे समजून सांगायचं आहे तुम्हाला की आपण सगळीच माणसं मी सेवा करतो, मी सेवा करतो असं म्हणतो. पहिल्यांदा आपलं हे म्हणणंच चुकीचं आहे. कारण मी सेवा करणारा कोण हाच मोठा प्रश्न आहे. अरे भगवंताच्या मनात आहे, त्याची इच्छा आहे आणि म्हणून हे काम करण्याची, ही सेवा करण्याची संधी मला तो देतो आहे. जर त्याची इच्छा नसेल तर माझ्या ऐवजी इथे अनेक माणसांची रांग लागलेली असेल. मग या जगामध्ये अनेक माणसं असताना भगवंताने त्या गोष्टीसाठी माझीच का निवड करावी, मलाच का ती संधी द्यावी, माझ्याच हातून ती सेवा का घडावी. याचा जर आपण बारकाईने विचार केला तर याच्यामध्ये आपलं कर्तृत्व काही नसून केवळ भगवंताच्या इच्छेमुळे, त्या परमात्मा परमेश्वराच्या इच्छेमुळे किंवा माझ्या सद्गुरूंच्या इच्छेमुळे, त्यांच्या कृपेमुळे आणि त्यांनी संधी दिल्यामुळे मी अमुक अमुक गोष्ट करू शकतो.
हा पहिला भाग आपण समजून घेतला पाहिजे. त्यामुळं मी सेवा करतो असं म्हणण्याऐवजी ते माझ्याकडून सेवा करून घेतात किंवा माझ्या सेवेचा स्वीकार करतात असं आपण म्हटलं पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी सेवा करतो असं म्हणताना त्या कामामध्ये आपण डावं उजवं करतो. अमुक एक गोष्ट केली म्हणजे ती सेवा चांगली आहे आणि अमुक एक गोष्ट केली म्हणजे ती सेवा कमी प्रतीची आहे असं आपण भेदभाव करतो. तर सेवा करणाऱ्या माणसाने, भक्ताने, साधकाने अशा प्रकारे कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही सेवेमध्ये भेदभाव आणू नये. भगवंताची पूजा करणं हे महान कर्म आहे आणि देऊळ झाडणं, पुसून घेणं, फरशी घासणं हे वाईट कर्म आहे असं तर आपण मुळीच समजू नये. जेवायला वाढणं, लोकांच्या पुढे पुढे करणं आणि पंक्तीमध्ये मिरवणं हे काम चांगलं आहे आणि आत बसून कुणालाही न दिसता पोळ्या लाटत बसणं हे काम वाईट आहे असंही समजू नये. म्हणून सेवेमध्ये कुठलंच काम महत्त्वाचं नाही आणि कुठलंच काम खालच्या दर्जाचं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.